जे माणसं पक्षाच्या मुख्य भूमिकेशी मुख्य विचारधारेशी प्रतारणा करून काही वेगळं करतील तर ते मला वाटतं ह्या निवडणुकीसाठी योग्य तर होणार नाही, पण माझ्यासारख्या एक काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर फार मोठा अन्याय होईल आणि भविष्यामध्ये कुणीही माझ्यासारखा माणूस ह्या प्रवाहात येण्यापासून दूर जाईल. कारण त्याला कळेल की जर शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्याशी काही विपरीत जर घडत असेल तर मग ही काही चांगली गोष्ट होणार नाही. म्हणून आपल्याला विचार टिकवायचा आहे, चांगल्या विचारासोबत राहायचंय. समोर त्याचे वाईट गुण काय ते आपल्याला त्याच्यावर फोकस करायचंय. आपल्यासोबत कशा कशा प्रकारची प्रतारणा होती त्याची आपल्याला माहिती द्यायची. त्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये इतकं सुंदर वातावरण आहे की माझ्यावर जबाबदारी टाकल्यानंतर साहेब मी पूर्ण 465 मतदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, व्यक्तिशः भेटण्याचा प्रयत्न केला, प्रत्येकाला मी माझी भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे ही निवडणुकीला नेहमीच आर्थिक बाजूने बघण्यात येतात, पण मी जी बाजू सोडून माझी व्यक्तिगत बाजू, माझी सामाजिक बाजू, माझी राजकीय बाजू ही मी सातत्याने मांडत गेलो. आणि म्हणून मला खात्री आहे की या सर्व गोष्टीला समजून हे बॅलट पेपर जेव्हा निघणार आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3 क्रमांकाचे उमेदवार असणार आहे. सुदैवाने माझा नंबर सुद्धा 1 आहे आणि पसंती क्रमांक सुद्धा 1 आहे. आणि मला खात्री आहे की माझं नाव बघितल्यानंतर जो कोणता सुजाण मतदार असेल तो माझ्या नावाला ओलांडून, मग तो आपल्या पक्षाचा असो की इतर पक्षाचा असो, पण माझ्या नावाला ओलांडून कुठे जाणार नाही. कारण ह्या जिल्ह्यामध्ये मी 325 मतदारांना डायरेक्ट कनेक्टेड आहे. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्यावर जबाबदारी टाकली ती अशीच नाही टाकली, त्यांनी याचं आकलन केलेलं आहे, याचा सर्वे झालेला आहे. ज्या लोकांमध्ये माझा संपर्क आहे तुम्ही त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही की किती माझे दुसऱ्या पक्षाचे मित्र आज माझ्यासाठी काम करत आहेत. मला ते सांगायचं सुद्धा नाही या व्यासपीठावरून. तुम्ही माझ्या घरचे पहिला अधिकार माझा तुमच्यावर आहे, तुमचा माझ्यावर आहे. आणि भविष्यातही सांगतो की जेव्हा जेव्हा मी काम करेन, तुम्ही जर मला ईश्वराच्या कृपेने ही संधी मिळाली तर माझ्या प्रत्येक या येणाऱ्या 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्यासाठी जेवढं काही भरभरून करायचंय ते जुने तुम्ही इतिहास बघितले, लोक येतात, पैसे देतात, निवडणुका करतात, निघून जातात, तसला कुठलाही प्रकार या ठिकाणी घडणार नाही. डॉक्टर नावकर हा आजही 24 तास तुमच्या सोबत आहे, उद्याही आहे, परवाही आहे. आणि म्हणून तुम्ही माझ्या या उमेदवारीला भरभरून पाठिंबा द्यावा. तुम्ही स्वतःच नाही तर तुमच्या पूर्ण जे काही तुमच्या संबंधातले मित्र परिवारातले जे काही नगरसेवक असतील या पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांना माझं काही तुम्ही फार कौतुक करा असं मी म्हणत नाही, पण माझ्यातल्या काही चांगल्या बाबी ज्या तुम्हाला आवडतात त्याची निश्चित तुम्ही मांडणी करावी आणि लोकांना हे सांगावं की आपल्याला ह्या उमेदवाराच्या पाठीशी राहायचंय. एवढीच कळकळीची विनंती करतो आणि माझं लांबच चाललेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.